एखादी मला ऑप्टाच लागला तर मी यांच्या दृष्टीने काय करायचं हे नियोजन मला ऑप्टाच लागण्याच्या आधी शिक्षक, कारण ते प्रत्येक विद्यार्थी नवीन शिक्षक आल्यानंतर आकर्षित होतो की हे काहीतरी मला नवीन सांगणार, म्हणून ती नाविन्यता विषय भागाच्या व्यतिरिक्त शिक्षकाजवळ आपल्याला. तिसरी महत्वाची गोष्ट, एक छोटस इन्स्पेक्शन आमच्या दिलेलं होतं की एक मराठीचा शिक्षक होता, तो सत्य आणि भ्रम याच्यातला फरक अत्यंत चांगल्या पद्धतीने समजावून सांगितला. सुंदर व्यक्तिमत्व होतं शिक्षकाचं, परंतु त्याच्यातल्या काही गोष्टी ज्या होत्या त्या नंतर मी तुम्हाला सांगतो. तो फक्त पुढच्या विद्यार्थ्यांकडे कळत होता, हे सत्य आहे कळलं तुम्हाला, ही भावना जी आहे ही खुली कळत नाही. मागचे विद्यार्थी बरोबर होते की आमच्याकडे ते यांच्या आर्थिक यांना काही काही होतं आणि ती नेमकी गोष्ट इनस्पेक्शनच्या आधी आतमध्ये आले सावंत आणि आत्मदानाचं तुमचं नाव काय म्हणजे तुम्ही 10 ते 12 वर्षांमध्ये सेवा केली. मी त्या वर्गात होतो पण तुमचं सगळं ऐकून तुमच्याजवळ येऊ लागलो आणि शेवटची विद्यार्थी बरं काय माझ्या आपण विषय काढू. मग यांनी सांगितलं काय विद्यार्थी तुम्हाला सत्य आणि भ्रमेचा फरक कळाला, ते म्हणाले हो सर कळाला हो सर मागचा विद्यार्थी तर मी सांगतो सत्य आणि भ्रमेचा. त्याने काय सांगितलं की सर हे जे पुस्तक बघून बघून शिकवत आहे ना म्हणे पण आम्हाला काय कळत त्यांचा शिक्षणाचे निरीक्षक आलेले तेव्हा जसं यशोदाच्या निरीक्षकांना साठी मी उदाहरण बागेचं असं नाही आपण कारण प्रत्येक शेवटच्या हा दुसरा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणून याच्यासाठी मी सांगायची गोष्ट की मुख्याध्यापकांना त्या शिक्षकासाठी अशा पद्धतीचं चैतन्यमय वातावरण निर्माण केलं पाहिजे. शाळेत ताण तणाव रहित वातावरण केलं, त्याला काहीतरी वाटलं पाहिजे की मला या शाळेत आता शिकवायचं ना, मी मनापासून लेट आला ना ठीक आहे, आपण एवढं सांगितलं सर तुमची मुलं वाट पाहत होती, त्याला पुढच्या वेळेस मात्र नव्हतं एवढं साधा जरी त्याचं हे दिलं ना तरी सुद्धा त्या शिक्षकाला किमान थोडं तरी मनाला वाटेल आज सुंदर दुसरी महत्वाची की त्या विद्यार्थ्याला अशा पद्धतीचं शाबासकीचे शब्द दिले गेले पाहिजे की त्याला वाटले पाहिजे की सावंत माझे आवडते, शिवाय मॅडम माझ्या आवडते मॅडम असं वाटलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षकामध्ये ही क्रिएटिव्हिटी निर्माण करण्यासाठी तुम्ही अध्ययन साहित्य सामग्री त्यांना निर्माण करतो. मिळणाऱ्या 500 रुपयाचं जे आहे ना ते जे नुसतं आपण जातो खरेदी करतो वाउचर देतो ही गोष्ट न करता विद्यार्थ्यांच्या सहाय्याने निर्मिती करायला त्यांना भाग पाडायचं. आणि जे लावलेलं आहे ना ऑफ तासाला हा नकाशांचा चार आहे तर सांगितले काल माझ्या सुंदर नाही ते सगळे नकाशे त्यांनी जमा केले. त्यांना कळू द्या ना शिवनेरी रायगडाची महती त्यांना कळू द्या ना, आमची शेजारी गाळ्याचा किल्ला आहे मुल्यांचा किल्ला आहे याची माहिती त्यांना कळू द्या ना, तर माझ्याच तालुक्यात कोणत्या नाही वाटत तिथं. म्हणून या सगळ्या आपल्या मर्यादित असतात त्याच्याबरोबर हे आवाचं ज्ञान देण्यासाठी आणि शिक्षणाची मनाची तयारी असते आणि त्याच्यासाठी मुख्याध्यापकांनी तसं वातावरण निर्माण करून दिलं. ऑब्झर्वेशनला गेलंच पाहिजे आपण, त्याला सकारात्मक सूचना दिल्या पाहिजे. तुझं रेकॉर्ड करायचं त्यामुळे ही गोष्ट म्हणजे हे चुकीचं शिक्षण कोणी करत कोण सांगतो बिना मेमोचं शिक्षक वर्तन देत नाही का? जागा तुम्ही एखादी विद्यार्थ्यांच्या भेटीला गेला ना त्याच्यावर तुम्ही जागा कधी पण आपली परिस्थिती आपण इथं आठवडे पुस्तकाचे पंधरवाडे पुस्तकाचं एकदा त्याच्या पुढे जाऊन नका त्याच्या 10 हजार
बाजीला काढून नका त्याला शिक्षक गेल्यानंतर सुद्धा आम्ही कमिशनर गेलेले पण काही आता असेल तरी बरेल त्याचे पाठ करताना सुद्धा त्या वेळेला मान बरोबर जाधव सरांची समस्या ती नुसती